नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण डेली क्विजचं 30वं सेशन बघणार आहे आणि या सेशनमध्ये आपण महत्त्वाचे असे 10 चालू घडामोडींशी संबंधित प्रश्न बघणार आहे. हे प्रश्न एकदम हाय लेवलचे असतील. मला गॅरंटी की तुम्हाला 4 प्रश्नांपेक्षा जास्त येणारच नाहीयेत आणि जर तुम्हाला 4 पेक्षा जास्त मार्क पडत असतील तर तुम्ही नक्कीच एका राईट ट्रॅकवरती आहात आणि तुमचं प्रिपरेशन सुद्धा स्ट्रॉंग आहे. पहिल्यांदा तुम्ही प्रत्येक प्रश्न स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आन्सर तुमचा व्हेरीफाय करा. ओके, तर आपल्या या सेशन मधला पहिला जो क्वेश्चन आहे तो म्हणजे सीएम कनेक्ट मोबाईल ऍप्लिकेशन कोणत्या राज्याने सुरू केले आहे. तर हे एक ऍप्लिकेशन आहे, मोबाईल ऍप्लिकेशन आहे आणि हे कोणत्या राज्याने सुरू केले असे विचारले. तर हे जे आन्सर आहे किंवा हे जे सीएम कनेक्ट जे मोबाईल ऍप आहे हे आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेलं आहे. ओके, तर डायरेक्टली लोकांचा किंवा जनतेचा कॉन्टॅक्ट हा मुख्यमंत्र्यांसोबत व्हावा, तर यासाठी हा एक इनिशिएटिव्ह आहे आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटचा. आणि हे जे ॲप जे आहे हे स्वतः आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर यांनी लॉन्च केलेलं आहे. ओके, तर आजच्या या सेशनमधून तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे ते म्हणजे आंध्र प्रदेशचे सीएम कोण. ओके, जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. सेकंड क्वेश्चन आता बघू आपण. स्टॉकहोम वॉटर प्राइज विषयी योग्य विधान निवडा. अ आणि ब अशी 2 विधानं दिलेली आहेत. अ विधान आहे 2017 साठी हा पुरस्कार स्टीफन मॅकार्फ्री यांना भेटला आणि ब आहे आतापर्यंत एकाही भारतीयाला हा पुरस्कार भेटला नाही. हा एक स्टॉकहोम वॉटर प्राइज विषयी किंवा हा जो एक पुरस्कार आहे स्टॉकहोम वॉटर प्राइज आणि या पुरस्काराविषयी आपल्याला योग्य विधानं निवडायचे. खाली 2 विधानं दिले होते, तर याच्यापैकी जे योग्य विधान आहे ते म्हणजे फक्त अ बरोबर आहे इथं. म्हणजेच आपलं जे आन्सर राहणार आहे हे पर्याय 3 हे आपला आन्सर आहे. 2017 साठी हा जो पुरस्कार आहे हा स्टीफन मॅकार्फ्री यांना भेटलेला आहे. यांनी एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द लॉ ऑफ इंटरनॅशनल वॉटर कोर्स. तर हे त्यांचं पुस्तक आहे आणि त्यांना हा प्राइज भेटलेला आहे. ओके, आणि हा जो पुरस्कार आहे हा स्टॉकहोम्स इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट कडून देण्यात येतो. ओके, आणि जे ब विधान आहे आतापर्यंत एकाही भारतीयाला हा पुरस्कार भेटला नाही हे चुकीचं विधान आहे. आतापर्यंत 3 भारतीयांना हा पुरस्कार भेटलेला आहे. एक म्हणजे आपले डॉक्टर बिंदेश्वर पाठक, दुसरे म्हणजे डॉक्टर माधव चितळे आणि तिसरे म्हणजे राजेंद्र सिंग. ओके, तर या 3 भारतीयांना हा पुरस्कार भेटलेला आहे, त्याच्यामुळे ब विधान इथं चुकीचं आहे. ओके, प्रश्न आता तिसरा बघू आपण. इंडियन रेल्वे द विविंग ऑफ नॅशनल टॅपेस्ट्री. तर हे जे पुस्तक आहे याचे लेखक कोण असं विचारलेलं आहे आपल्याला. तर हे पुस्तक आपले रेल्वे मिनिस्टर ते म्हणजे सुरेश प्रभू यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये येतो आणि खास करून जे आता तुमची टॅक्स असिस्टंट एक्झाम आहे तर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न डायरेक्टली दिसू शकतात. ओके, तर त्याच्यामुळे जे महत्त्वाचे पुस्तक आहेत रिसेंटली जे रिलीज झालेले आहेत तर ते तुम्हाला ऑथर सहित माहिती पाहिजेत. प्रश्न चौथा आता बघू आपण. 2022च्या एशियाई खेळ स्पर्धेविषयी खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान निवडा. तर इथं तुम्हाला अयोग्य विधान निवडायचंय. अ विधान आहे ही स्पर्धा जपानमध्ये होणार आहे. ब स्पर्धेमध्ये रस्सी खेच नव्याने समाविष्ट केलेली स्पर्धा आहे. आणि क विधान आहे आशियाई खेळ स्पर्धेचे आयोजन दर 5 वर्षांनी केले जाते. तर याच्यापैकी एकही विधान इथं बरोबर नाहीये. सगळेच्या सगळे विधानं इथं चुकीचे आहेत किंवा अयोग्य आहेत. त्याच्यामुळे आपलं जे आन्सर आहे हे पर्याय क्रमांक 3 हे आपला आन्सर आहे. याच्यामध्ये अविधानाचा जर विचार केला, ही स्पर्धा जी आहे ही जपानमध्ये होणारच नाहीये, ही चीनमध्ये होणार आहे. या स्पर्धेमध्ये नव्याने एक खेळ ऍड झालेला आहे किंवा नव्याने एक स्पर्धा ऍड झालेली आहे. रस्सी खेच नाही तर ती म्हणजे व्हिडिओ गेम. तर व्हिडिओ गेम हा एक नवीन स्पर्धा याच्यात ऍड केलेली आहे. आणि जे क विधान आहे की आशियाई खेळ स्पर्धेचे आयोजन दर 5 वर्षांनी केले जाते तर हे चुकीचं आहे, कारण या आशियाई खेळाचं जे आयोजन आहे तर हे दर 4 वर्षांनी केले जाते. ओके, तर हे सगळे व्यवस्थित तुम्ही करेक्ट करून लिहून घ्या. तुम्हाला माहिती पाहिजे ते आपल्या आशियाई खेळासंबंधित हे सगळे वाक्य होते तर तुम्हाला हे माहितीच पाहिजेत. ओके, तर आजच्या लेक्चरमधून तुमच्यासाठी आणखीन एक प्रश्न आहे. 2018चे एशियाई खेळ हे कुठल्या कंट्रीमध्ये होणार आहेत. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. प्रश्न 5वा आता बघू आपण. नुकतेच आग्रा येथील विमानतळाचे नाव बदलण्यात आले.
ते खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या नावाने ठेवण्यात आले आहे? आग्रा एअरपोर्टचं नाव रिसेंटली चेंज झालेलं आहे, तर हे कुठल्या व्यक्तीच्या नावावरती ठेवलेलं असे विचारले. काल परवा पण एका ठिकाणाचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि त्याचं नाव दीनदयाळ उपाध्याय ठेवण्यात आलं. आणि हे जे आग्रामधलं एअरपोर्ट आहे तर याचं सुद्धा नाव दीनदयाळ उपाध्यायच ठेवण्यात आलेलं आहे. तर हे नाव बदलण्याची एक नवीन परंपरा सुरू झाली आहे किंवा हा एक कॉन्ट्रोवर्सीचा विषय पण बनलाय सध्या. तर अशा प्रकारचा प्रश्न चर्चेत असल्यामुळे तुम्हाला विचारू शकतात. ओके, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. रिसेंटलीच आपला औरंगजेब जो रोड आहे दिल्लीतला तर त्याचं नाव चेंज करण्यात आलं. त्याचं नाव डॉक्टर APJ अब्दुल कलाम ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर एक मिसाईल टेस्टिंग आयलंड आहे आपल्या देशाचं, विलर आयलंड, ओडिशामध्ये होतं ते, तर त्याचं सुद्धा नाव चेंज करून आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम करण्यात आलेलं आहे. ओके, बरेचशी अशी ठिकाणं आहेत ज्यांची रिसेंटली नावं चेंज झालेली आहेत. जसं की आपलं CSTचं नाव सुद्धा आता रिसेंटली चेंज झालेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असं ठेवलेलं आता. ओके, प्रश्न 6 आता बघू आपण. चित्रकर्मी पुरस्काराविषयी पुढील विधाने वाचा व अयोग्य विधाने शोधा. आपल्याला इथं सुद्धा अयोग्य विधानं शोधायचेत. अविधान आहे, हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाटक महामंडळाकडून देण्यात येतो. आणि ब विधान आहे, यावर्षी 15 कलाकारांना हा पुरस्कार जाहीर झाला. तर यापैकी ब विधान जे आहे हे योग्य विधान आहे, अविधान इथं चुकीचं आहे. म्हणजेच हा जो पुरस्कार आहे हा अखिल भारतीय मराठी नाटक महामंडळाकडून नाही देण्यात येत, तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून देण्यात येतो. ओके, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 7 आता बघू आपण. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उडान योजनेअंतर्गत विमानसेवा प्रवास सुरू करण्यात किंवा सुरू होणार आहे? तर कुठल्या शहरातून हे विमान प्रवास ह्या उडानच्या अंतर्गत सुरू होणार आहे असं विचारलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत तुम्हाला इथं आणि याच्यापैकी जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे जळगाव. तर जळगावमधून आता उडान म्हणजेच उडे देश का आम नागरिक ही जी आपली एक केंद्र सरकारची एक योजना आहे तर त्याच्या अंतर्गत विमान सेवा सुरू होणार आहे. ओके, महाराष्ट्रामधून, नाशिकमधून, त्याबरोबर कोल्हापूर, सोलापूर आणि नांदेड, तर या 5 शहरांमधून ही उडान ही योजना सुरू होणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 8 आता बघू आपण. 24 ते 30 एप्रिल 2017 हा आठवडा जागतिक आरोग्य संघटनेने कोणता आठवडा म्हणून साजरा केला? 4 पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. हा जो 24 ते 30 एप्रिलचा जो आठवडा होता हा जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी कुठला आठवडा म्हणून साजरा केला असे विचारले, तर हा जागतिक लसीकरण आठवडा म्हणून साजरा केलाय. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे म्हणजेच त्याचं हेड ऑफिस आहे जिनेवामध्ये. बऱ्याच प्रकारचे अशी इनिशिएटिव्ह घेतं, लोकांमध्ये हेल्थबद्दल जनजागृती करण्याचं काम आहे, तर हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन करतं. हे जे तुम्हाला पर्याय 1 दिसतोय म्हणजेच जागतिक ऑटिझम जागृती दिवस, तर हा सुद्धा एप्रिलमध्ये साजरा करण्यात आला. जो 2017चा एप्रिल होतं हा पूर्ण एप्रिल मंथ हा जागतिक ऑटिझम जागृती मंथ म्हणून सेलिब्रेट केलेला आहे. ओके, तर हे पण तुम्ही दोन्ही लक्षात ठेवा. जागतिक लसीकरण आठवडा कधी होता तर 24 ते 30 एप्रिल आणि जागतिक ऑटिझम जागृती महिना कुठला होता तर तो म्हणजे एप्रिल. ओके, आणि हे दोन्ही इव्हेंट हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननीच ऑर्गनाईज केले होते. क्वेश्चन नंबर 9 आता बघू आपण. 2017च्या गोल्डमन पर्यावरण पुरस्काराविषयी योग्य विधाने निवडा. अ, ब, क अशी 3 विधानं दिलेली आहेत. आपल्याला इथं योग्य विधान निवडायचंय. अविधान आहे, औद्योगिक प्रकल्पांपासून पर्यावरणाचे आणि स्थानिक समुदायाचे रक्षण केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो, तर इथं हे विधान योग्य आहे. ब विधान आहे, आत्ता यावर्षी हा पुरस्कार MP मेहता व चपारण शुक्ला यांना देण्यात आला, तर हे इथं चुकीचं आहे. यावर्षी जो पुरस्कार होता हा प्रफुल्ल समंत्रा यांना भेटलेला आहे आणि आतापर्यंत 6 भारतीयांना हा पुरस्कार भेटला आहे, तर हे विधान सुद्धा इथं करेक्ट आहे. म्हणजेच आपलं अ आणि क हे विधान इथं योग्य आहेत, ब विधान इथं चुकीचं होतं. यावर्षीचा जो पुरस्कार आहे हा प्रफुल्ल समंत्रा यांना भेटलेला आहे. एकूण 6 कुठले भारतीय आहेत ते ज्यांना हा पुरस्कार भेटलाय हे सुद्धा महत्वाचं आहे. एक म्हणजे मेधा पाटकर, दुसरे म्हणजे रशिदा बी, थर्ड म्हणजे MP मेहता, चौथे चपारण शुक्ला, रमेश अग्रवाल आणि हे प्रफुल्ल समत्रा. ओके, तर हे या 6 व्यक्ती आहेत ज्यांना हे आतापर्यंत गोल्डमन पर्यावरण पुरस्कार भेटलेला आहे.
मुथोरू भागन याविषयी पुढील विधानांमधून योग्य विधान निवडा. अ, ब, क अशी 3 विधानं दिलेली आहेत. अ विधान आहे, हे एक हिंदी भाषेतील पुस्तक आहे. याचे मूळ लेखक अनिरुद्धन वासुदेव आहेत. क, या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतराला साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार दिला आहे, ज्याचे भाषांतर पेरुमल मुरुगन यांनी केले आहे. तर इथं आपल्याला योग्य विधान निवडायचे. फक्त अ विधान इथं योग्य आहे. हे जे पुस्तक आहे हे हिंदी भाषेतील पुस्तक आहे, ज्याचं इंग्लिशमध्ये नंतर ट्रान्सलेशन केलं आणि त्या ट्रान्सलेशनला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. मात्र याचे मूळ लेखक आणि भाषांतर ज्यांनी केलं यांची नावं इथं इंटरचेंज केलेली. म्हणजेच या पुस्तकाचे जे मूळ लेखक आहेत ते म्हणजे पेरुमल मुरुगन हे याचे मूळ लेखक आहेत, आणि जे इंग्रजी भाषांतर केलं आणि ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा भेटला तर हे इंग्रजी भाषांतर अनिरुद्धन वासुदेव यांनी केलेलं आहे. ओके, तर याचं इंग्लिशमधलं नाव सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. हे जे मुथोरू भागन हे जे पुस्तक आहे याचं इंग्रजी ट्रान्सलेशनचं नाव आहे वन पार्ट विमेन, ज्याचं ट्रान्सलेशन अनिरुद्धन वासुदेव यांनी केलेलं आहे आणि यांना यावर्षीचा साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार सुद्धा भेटलाय. ओके, साहित्य अकादमीचा हे जे पुरस्कार आहेत हे एकूण 24 लँग्वेजेसमध्ये देण्यात येतात. भारतातला हा वन ऑफ द प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे जो की साहित्यांसाठी देण्यात येतो. ओके, तर आपण आज 30वा आपलं जे डेली क्विजचं सेशन आहे हे चांगल्या पद्धतीने कंडक्ट केलेलं आहे. हाय लेवल क्वेश्चन होते. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला बाकीच्या आपल्या डेली क्विजमध्ये सुद्धा बघायला भेटतील. तर आपण जे उद्या डेली क्विज असणार आहे हे करंट ऑफ सीसॅटचं असणार आहे आणि त्यानंतर जे 32वा सेशन असेल हे चालू घडामोडींचं असणार आहे. ओके, तर अशाच पद्धतीने आपण ही जी डेली क्विजची सिरीज आहे ही इथून पुढे चालूच ठेवणार आहे. ओके, तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. बऱ्याच विद्यार्थी असे करतात की एक्झाम जवळ आल्यानंतरच फक्त अभ्यास करतात. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करत असाल, जर आधी तुमचे जर एक 8-10 हजार मित्र जर आपले हे लेक्चर्स बघत असतील तर आता फक्त निम्म्यावरती आलेली असती संख्या. याचं कारण एकच आहे की मुलं फक्त परीक्षा आल्यानंतर अभ्यास करतात. तर ती स्ट्रॅटेजी थोडीशी चुकीची आहे. त्याच्यामुळे त्यांना सिलेक्शनसाठी सुद्धा इफेक्ट होतोच. त्याच्यामुळे तुम्ही ॲज इट इज हे लेक्चर्स कंटिन्यू करा. आम्हाला सुद्धा याला ॲक्च्युली फार वेळ काढून लेक्चर बनवावं लागते. थोडंसं आम्ही बिझी आहे बाकीच्या कामांमध्ये. मात्र तुमच्यापर्यंत डेली क्विजचे सेशन हे आम्ही रेग्युलरली घेऊन येण्याचा प्रयत्न करू. ओके, तर भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.